2 एप्रिल 2026 अजय देवगण बर्थ ॲनिव्हर्सरी। एका शांत, दमदार आणि हटके सुपरस्टारचा जन्म अजय देवगण 2 एप्रिल 1969 मुंबईत जन्मलेला एक मुलगा जो ना जास्त बोलायचा ना स्वतःचं कौतुक करायचा, पण पडद्यावर आलं की वादळ उठायचं। ॲक्शन, इमोशन आणि रियालिटीचं मिश्रण हा आहे अजय देवगण, बॉलिवूडचा शांत पण सर्वात प्रभावशाली अभिनेता। 2 एप्रिल 1969 मुंबई एक साधं पण फिल्मी वातावरणात वाढणारं घर। या घरात जन्म झाला अजय देवगण यांचा। त्यांचे वडील वीरू देवगण हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर होते। लहानपणापासूनच अजयनं सेट्स, कॅमेरे, ॲक्शन आणि स्टंट्स पाहत मोठं होणं सुरू केलं। तो ना स्टार किड सारखा दिसत होता ना त्याच्यात टिपिकल हिरोची स्टाईल होती, पण एक गोष्ट होती, त्याचा ॲटिट्यूड शांत, गंभीर आणि खूपच वेगळा। 1991 साली अजय देवगणनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, चित्रपट फूल और काठेमधून। पहिल्याच चित्रपटात त्यानं जे केलं ते कुणी विसरू शकत नाही। 2 चालत्या बाईक्सवर उभा राहून केलेली एंट्री आजही ती आयकॉनिक आहे। हा फक्त डेब्यू नव्हता, हा एक स्टेटमेंट होता, मी वेगळा आहे आणि मी टिकणार। या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर बेस्ट डिबेट अवॉर्ड मिळाला। 90चं दशक बॉलिवूडमध्ये स्पर्धा जबरदस्त होती। शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारखे स्टार आधीच सुपरस्टार झाले होते। अजय देवगण मात्र शांतपणे आपलं काम करत होता। त्याचे चित्रपट जिगर, दिलवाले, विजय पथ हे ॲक्शन आणि इंटेन्सिटीसाठी ओळखले जाऊ लागले। तो कधीही फ्लॅशी नव्हता, तो फक्त अभिनय करत होता खऱ्या अर्थानं। 1998 साली आलेला चित्रपट जखम हा अजयच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला। या चित्रपटात त्यानं कम्युनल व्हायलन्स आणि पर्सनल प्लॅन दाखवले। त्याचा अभिनय इतका प्रभावशाली होता की त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला। हा क्षण होता जेव्हा लोकांनी मान्य केलं, हा फक्त ॲक्शन हिरो नाही, हा एक खरा अभिनेता आहे। 2002 साली आलेला चित्रपट द लिजेंड ऑफ भगत सिंग, अजय देवगणनं यात साकारला भगतसिंग यांचा रोल। त्याचा अभिनय इतका पॉवरफुल होता की प्रेक्षकांना वाटलं हा फक्त अभिनय नाही, हा इतिहास पुन्हा जिवंत झालाय। या भूमिकेसाठी त्याला पुन्हा नॅशनल अवॉर्ड मिळाला। अजय देवगण म्हणजे एक सिरियस रोल्स नाहीयेत, तर कॉमेडीमध्येही तितकाच जबरदस्त आहे। गोलमाल फन अनलिमिटेड पासून सुरू झालेली गोलमाल सिरीज आजही प्रेक्षकांना हसवते। त्याचा धीटपण, कॉमेडी स्टाईल, सिरियस चेहऱ्यावर केलेली मजा ही त्याची खासियत आहे। 2011 साली आलेला सिंघम या चित्रपटानं अजय देवगणला मास सुपरस्टार बनवलं। आता माझी सटकली हा डायलॉग आजही लोक रिपीट करतात। हा चित्रपट फक्त हिट नव्हता, तो एक ब्रँड बनला। अजय देवगणचं वैयक्तिक आयुष्य तितकंच साधं आहे। त्याने 1999 साली लग्न केलं काजोल सोबत। दोघेही एकमेकांच्या अपोजिट पर्सनॅलिटीचे, पण तरीही परफेक्ट कपल। त्यांना 2 मुलं आहेत, नायसा आणि युग। अजय कधीही कॉन्ट्रॅव्हसिव्ह मध्ये नसतो, तो फक्त काम करतो आणि शांतपणे पुढे जातो। अजय देवगण फक्त अभिनेता नाही, तो एक डायरेक्टर आणि प्रोड्युसर देखील आहे। त्यानं दिग्दर्शन केलं यू मी और हम आणि नंतर शिवाय। त्याच्या कामात नेहमीच क्वालिटी आणि डेप्थ असते। आज अजय देवगण बॉलिवूडमध्ये एक रिस्पेक्टेड नाव आहे। तो ना कॉन्ट्रोवर्सी करतो ना पब्लिसिटी स्टंट, तो फक्त काम करतो आणि त्याचं काम बोलतं। त्याच्याकडे आहे अनुभव, वर्सटॅलिटी आणि कॉन्स्टन्सी। अजय देवगणची लिगेसी वेगळी आहे। तो लाऊड नाही, तो शो ऑफ नाही, तो फक्त रील आहे। त्यानं सिद्ध केलं, स्टार बनण्यासाठी आवाज नाही, टॅलेंट लागतो। 2 एप्रिल हा फक्त एक वाढदिवस नाही, हा दिवस आहे अशा एका कलाकाराचा ज्यानं स्वतःच्या नियमांवर खेळून बॉलिवूड जिंकलं। अजय देवगण हा एक अभिनेता नाही, तो आहे इन्स्पायरेशन। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच भन्नाट स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।